एकनाथ शिंदे काल मुलाखतीत असं म्हणाले की राज ठाकरेंबरोबर माझी मैत्री आहे पण ती आता कमी झाली. त्याला मी काय करू? मी काय मधल्या काळात असं आहे की त्यांची मैत्री थोडी पातळ झाली. त्याला मी काय करू? आम्ही काय करू? जवळ आल्यामुळे घेतलं त्यामुळे मैत्री त्या सगळ्यांचा हेतू एकच होता मैत्री मागचा, की आम्ही एकत्र येऊ नये, दोन बंधू एकत्र येऊ नये, त्यांच्यात कायम विदुष्ट राहावं, त्यांच्यामध्ये कायम दुरावा राहावा, म्हणून त्यांची मैत्री सुरू होती. पण आता दूध का दूध पाणी का पाणी झाली की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटतंय की आपली गरजच संपली. आता कोणाचंही न ऐकता, कोणाचाही दबाव न घेऊ, आता दोन बंधू एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे आता बरेचसे जे व्यावसायिक किंवा तथाकथित मित्र होते स्वार्थी, ते दोन्ही बाजूने दूर होऊ शकतात. नाही म्हणजे असंही म्हणतात की महायुतीचाच विजय, दोन भाऊ एकत्र आले तर चांगलं आहे, पण महापालिका ते काय म्हणतात त्याला, मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा हा आदेश आहे अमित शहांचा. म्हणजे मराठी माणसाची मुंबई ताबडतोब उरली सुरळी गिळून टाका. हे परवा जेव्हा अमित शहा आले तेव्हा त्यांच्या मागे मागे शिंदे फिरत होते शेपटासारखे, बरं का, असे शेपूट हलवत फिरत होते असं. तर हे बीजेपीचे लोक किंवा ह्या त्यांचा जो दुसरा पक्ष आहे शिंद्यांचा अमित शहाचा, त्यांना स्पष्ट आदेश आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायला पाहिजे. त्याच्यावरती हा माणूस काय बोलला का? शिवसेना शिवसेना म्हणून शेपूट हलवणारा त्यांच्या मागे काय नाही ना, इथे मराठी माणूसच महापौर होईल, इथे शिवसेनेचा महापौर होईल आम्ही बोलतोय, बोललाय का? काय तुमच्या तोंडामध्ये कोंबलं अमित शहाने? मला सांगा ना. मराठी आहात ना तुम्ही? तुमच्या बैठकामध्ये सांगतोय भाजपचा महापौर व्हायला हवा मुंबईमध्ये, म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा. करेक्ट. आणि एकनाथ शिंदे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री सोडून द्या हो, तुम्हाला अमित शहा आणि बाळासाहेबांची शिवसेना दिली आहे ना चोरून, त्याचं तरी भान राखा. नाही पण राऊत साहेब, अमित शहा म्हणतात की भाजपचाच महापौर व्हायला हवा. ठाकरे बंधूंचं काय म्हणणं आहे की ठाकरे बंधू ठरवतील तोच महापौर होईल किंवा 100% होईल, महापौर होईल? अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही. आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली. एकनाथ शिंदेने मुंडी हलवली किंवा दाढी हलवली, जे काय असेल ते असेल. आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल. जा उकडायची उकडा आमची. हे मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतोय, आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल. आणखी एक महाराष्ट्रातला विषय आहे की एक प्रकार उघडकीस आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका फोन कॉलवर एका पोलीस अधिकारी महिलेला छापतायत. त्यांचं असं म्हणणं आहे काही एका उपचाराचं प्रकरण होतं, गुरु उपचाराचं प्रकरण, हे कायदेशीर गेल्या असता त्यांना रोखण्यात आलं. आम्ही जे असं म्हणतो की शिंदे पवार यांच्याकडे जी माणसं आहेत हे सगळे चोर डाकू स्मगलर आहेत, खुनी बलात्कारी आहेत. त्यांना प्रोटेक्शन देणं, संरक्षण देणं हे यासाठी त्यांना सत्ता हवी. सुनील शेळकेचं प्रकरण मी काढलं, बेकायदेशीर खनिज कर्मात कशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये. त्यांचाच आमदार सुनील शेळके कोट्यवधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देतात. असे असंख्य लोक आहेत, ईडीवाले सीबीआय वाले सगळे गोळा केलेले. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आरोप मोदीने केला यांच्यावरती. आता तो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देताय, हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना. मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय आहे? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी. मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? आर्थिक शिस्त कोणासाठी आहे? बेकायदेशीर बुरमाचं प्रकरण करणं
म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं. तुम्ही अर्थमंत्री आहात. हे प्रकरण समोर आल्यावर नैतिक दृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही. याआधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अशा प्रकरणामध्ये अनेकांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत. या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घेणारा माणूस IPS अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा द्या म्हणून सांगतोय. एक तरुण IPS अधिकारी या महाराष्ट्रात, तिला सांगतोय तो की मी सांगतोय ते कर बेकायदेशीर काम, आणि इतरांना एक कायदा शिकवतात. अजितदादा पवार इतरांना कायदा शिकवतात. हे चालणार नाही, ते चालणार नाही, बघून घेईन, करून घेईन. तुम्ही काय करताय? तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात. तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं राज्य केलेलं आहे. एवढंच मी सांगतो. पोट चोरी त्याच्यामध्ये आलीच, पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र चोरताय आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय आणि त्याला जबाबदार हे चाललंय ना. काल त्यांना लाज वाटली पाहिजे हो राज्याच्या मंत्र्यांना अशा प्रकारे उघडपणे फोन करणं दुसऱ्याच्या फोनवरून. कोणासाठी करताय तुम्ही? या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटलाय. आता उरलेला महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासनावरती दबाव आणतात. राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की देशाचे पंतप्रधान 2 वर्षांनंतर मणिपूरला जाता आहे. 13 सप्टेंबरला त्यांचा मणिपूर दौरा, जेव्हा मणिपूर धगधगत होतं. मणिपूर धगधगत असताना प्रधानमंत्री तिथे जायला घाबरत होते. अत्यंत डरपोकग्रस्त घाबरत होते. त्या हिंसेचा चटका आपल्याला बसेल, आपल्यावर कोणीतरी काहीतरी फेकून मारेल या भीतीनं त्यांची गाळण उडाली होती. ते डरपोक आहेत. आता जातात कारण त्यांचा स्वतः मोदींची जाण्याची वेळ जवळ आहे. त्याच्यामुळे इतिहासात नोंद राहावी. मी जाता जाता पद सोडता सोडता मणिपूरला गेलो नाही हे इतिहासात नोंद राहू नये म्हणून ते जात आहेत. ते जाणार आहेत, त्यांना जावं लागेल आणि जाता जाता ते मणिपूरला जात आहेत. याचीच फक्त इतिहासात नोंद राहील. राऊत, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत काही स्ट्रॅटेजी किंवा काही मला कळेल, कारण लवकरच अवघ्या 2-3 दिवसावर निवडणूक काही विषय दिल्लीसाठी राहू द्या. चला, हा बोलिये. गैर कानूनी खनन का मामला है. वो महिला अधिकारी IPS अंजलि कृष्णा, यंग ऑफिसर, उसने उसकी इलाके